महाराष्ट्रामध्ये 12वी विद्यार्थ्यांचे पेपर चालू आहेत आणि 12वीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस आणि परीक्षा केंद्रात शांतता होती. पण एका त्या डेस्कवर बसलेली मुलगी अक्षरशः रडत होती. तिचे डोळे ती सतत पुसत होती. तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि तिचं जे कारण आहे ते कळताच अक्षरशः तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल, तुम्हाला सुद्धा एक मोठं दुःख होईल. काही विद्यार्थ्यांना वाटलं कदाचित अभ्यास अपुरा असेल किंवा पेपर अवघड असेल, परंतु कारण वेगळंच होतं. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. या मुलीसोबत नक्की काय प्रकार घडलेला आहे हे तुम्हाला आता कळेल. ही घटना घडली आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे. 12वीच्या पहिल्या पेपरचा पहिला दिवस, इंग्रजीचा पेपर. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेत पोहोचले होते. पालक बाहेर थांबले होते. वातावरण तणाव होतं पण आशेची चाहूल होती. मात्र त्या गर्दीत एक चेहरा होता जो दुःखाचा होता. तुमसर तालुक्यातील अंबागड गावातून आलेली जान्हवी हौशीलाल रांगडाले साधी शांत स्वभावाची मुलगी. वडिलांचं स्वप्न होतं माझी लेक शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. घरची परिस्थिती सामान्य पण स्वप्न मोठी आणि त्या स्वप्नांच्या जोरावर जान्हवी 12वी पर्यंत पोहोचली होती. मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी नियतीने असा आघात केला की संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळलं. सोमवारी दुपारी तिचे वडील हौशीलाल यांचा अपघाती मृत्यू झाला. एका क्षणात संसाराचा कणा तुटला. घरात आक्रोश सुरू झाला. नातेवाईक धावत आले. गावात शोककळा पसरली. जीवनाच्या आयुष्यातील आधारवड हरपला. त्या रात्री घरात दिवा नव्हता, फक्त अश्रूंचा अंधार होता. एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात ठेवलं, आईचा हंबरडा, नातेवाईकांचे सांत्वनाचे शब्द आणि दुसऱ्या बाजूला टेबलावर बसलेली 12वीच्या प्रवेशपत्राची पावती. दुसऱ्याच दिवशी इंग्रजीचा पहिला पेपर होता. मनात संघर्ष सुरू झाला. परीक्षा द्यावी की नाही, अशा अवस्थेत केंद्रावर जावं की नाही. घरच्यांनीही काही क्षण तिला थांबवावं असं वाटलं, पण जान्हवीच्या मनात एकच आवाज घुमत होता, शिका आणि मोठं व्हा. हेच वडिलांचे शब्द होते. ज्या वडिलांनी तिला प्रत्येक परीक्षेच्या दिवशी शुभेच्छा दिल्या, त्यांच्याच आठवणी तिला पुढे नेण्यासाठी ती ढकलत होत्या. सकाळ झाली. घरात शोककळा कायम होती. पार्थिव घरातच होतं, पण जान्हवीने निर्णय घेतला की पार्थिव घरातच आहे. पण काळजावर दगड ठेवून तिने मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्र गाठायचं ठरवलं. अंबागड ते तुमसर असा सुमारे 8 किलोमीटरचा प्रवास. प्रत्येक किलोमीटर जड, प्रत्येक पाऊल ओझं, पण ती चालत राहिली. केंद्रावर पोहोचल्यावर तिच्या डोळ्यातील वेदना लपवत येत नव्हत्या. मित्रमैत्रिणींनी विचारलं काय झालं, पण ती शांत होती. घंटा वाजली. प्रश्नपत्रिका हातात आली. इंग्रजीचा पेपर. शब्द वाचताना अक्षर धुसर होत होते, कारण प्रत्येक शब्दामागे वडिलांचा चेहरा उभा राहत होता. पहिलं उत्तर लिहायला घेतलं. हात थरथरत होते. डोळ्यातील अश्रू टिपकत होते. परीक्षकांनी पाणी दिलं. काही क्षण ती थांबली, डोळे पुसले आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली. कारण तिला माहिती होते हा पेपर फक्त विषयाचा नाही, तिच्या वडिलांच्या स्वप्नांचा पेपर आहे. संपूर्ण पेपरभर तिच्या मनात आठवणींचा पूर उसळत होता. शाळेत जाण्यासाठी वडिलांनी दिलेली सायकल, फी भरण्यासाठी केलेली कसरत, अभ्यासात कमी दिलेला आधार आणि आता हेच वडील कायमचे दूर गेले आहेत. पण जान्हवी थांबली नाही. तिने 3 तास पूर्ण केले. उत्तरपत्रिका जमा केली. परीक्षा संपली. बाहेर पडताना इतर विद्यार्थी सुटकेचा श्वास घेत होते, पण तिच्यासाठी अजून एक कठीण क्षण वाट पाहत होता. ती थेट घरी परतली. घरात अजूनही पार्थिव ठेवलेलं. गावकऱ्यांनी तिचं कौतुक केलं, पण तिच्या डोळ्यात समाधान नव्हतं, फक्त रिक्तता होती. कारण आज वडिलांना विचारायला कोणी नव्हतं की पेपर कसा झाला. त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अश्रूंनी निरोप दिला गेला, पण त्या अश्रूंमध्ये एक निर्धार होता. जान्हवी पुढे शिकणार, वडिलांचे स्वप्न करणार, मोठे करणार, असा तिचा मनात जे विचार येत होते. भंडारा जिल्ह्यातील या घटनेने अनेकांना विचार करायला भाग पाडलं. दुःख किती मोठं असलं तरी ध्येय डोळ्यासमोर असेल तर माणूस उभा राहू शकतो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.